नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती वार्ता आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतात पाचट पसरवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे आपले. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पाचट कुट्टीचे आपण या ठिकाणी नियोजन केलेले आहे. हा 265 जातीचा सुरू ऊस होता. त्याला बऱ्याच प्रमाणात पाचट असते. एकरी 4 ते 5 टन आपल्याला सेंद्रिय खत यातून आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, वरच्या बाजूला आपला देखील खोडवा ऊस तुटून गेलेला आहे. त्या ठिकाणी देखील आपण पाचट कुट्टीकडून खोडवा ऊस काढून घेणार आहेत व दुसरे बाजरी पिकाचे आपण त्या ठिकाणी नियोजन करणार आहे. त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलला वेळोवेळी येत राहतील. मित्रांनो, या ठिकाणी पाचट चे फायदे, कुट्टीचे फायदे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पाचट कुट्टीमुळे मित्रांनो जमीन भुसभुशीत होते सर्वप्रथम. त्यानंतर जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की पाचट आपण जर पातळ पसरून घेतली तर त्याची कुट्टी चांगल्या प्रमाणात होते. जी जमिनीत दाबलेली ओली पाचट असते ती बाहेर येऊन सुकते व चांगली बारीक प्रमाणामध्ये त्याची कुट्टी होण्यास मदत होते. त्याकरिता पाचट हे एकसारखी पसरून घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून जमिनीवर एक आच्छादन तयार होईल व आपल्याला त्याचे फायदे बरेच प्रमाणात मिळतील. मित्रांनो, पाचट कुट्टीचे फायदे जर सांगायचे म्हटल्यास तर सर्वात प्रथम आपल्या जमिनीचा कार्बन वाढतो, ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. जमीन भुसभुशीत होते, नरम होते. तसेच मित्रांनो, खोडवा ऊस पिकून गेल्यानंतर ज्या डेफिशियन्सी असतात त्या खोडवा पिकात येत नाही. गवत होत नाही, पाणी कमी प्रमाणात लागते व खोडवा एकसारखा उगण्यास मदत होतो व पुढे देखील आपल्या जमिनीच्या मध्ये त्या पाचट एकरी 4 ते 5 टन जे सेंद्रिय कर्ब पडलेला असतो तो देखील खोडवा पिकास एक खत म्हणून त्याचा उपयोग पुढे होत असतो. मित्रांनो, पुढे आपण पाचटचे नियोजन कसे करायचे ते नक्कीच पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, रासायनिक खतांच्या बेसुमार वापर, तसेच तणनाशकाचा देखील बेसुमार वापरामुळे जमीन कडक होत चालल्या आहेत, अल्कली होत चालल्या आहेत. त्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये जो पण काही काडी कचरा असेल, पाचट असेल, पिकांचे अवशेष असेल ते जमिनीमध्ये आपल्याला दाबणे गरजेचे आहेत. आपले काही कॉर्पोरेट ऑफिस नाही की जे आपण एकदम साफसफाई ठेवू. त्यामुळे जमीन कधीच साफसफाई ठेवायची नाही. जमिनीमध्ये काही ना काही काडी कचरा हा पडलेला असावा, जेणेकरून जमिनीत ते कुजून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल. मित्रांनो, सेंद्रिय कर्ब आपला एकाएकी कमी होत नाही. तो कमी होण्यास 5 ते 7 वर्ष लागतात जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे खत वापरले नाहीत तर. व तो वाढण्यात देखील तेवढेच कालावधी घेत असतो. तो अचानक वाढतो किंवा अचानक कमी होत नाही. ही खूप निरंतर चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे जमिनीमध्ये जो पण काडी कचरा येईल, पाचट येईल, कापूस असेल, गव्हाचं पीक असेल, कोणतेही पीक असेल ते जमिनीमध्ये गाडा. त्यामुळे जमिनी चांगली बनेल, दांडगी बनेल. व्हिडिओ